स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गोपाल चव्हाण यांनी शर्थीचे प्रयत्न करून फिट्स येणाऱ्या महिलेची रेनबो हॉस्पिटल येथे केली यशस्वी प्रसूती। बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील जडीबुटीचा व्यवसाय करणारे चित्तोडिया कुटुंबीय आपल्या उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशातील कमर येथे गेले होते। सदरील कुटुंबातील ललिताताई चित्तोडिया या महिलेस प्रसूतीसाठी कमर येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णास फिट्स येत असून रक्तदाब सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे प्रसूतीस बाळ व महिला दगावण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगितल्याने चित्तोडिया कुटुंबियांनी 700 किलोमीटरवरून नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्या महिलेला घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी देखील महिलेसह बाळ दगावले जाण्याची भीती व्यक्त केली। त्यामुळे नरसी येथील चित्तोडिया कुटुंबियांचे फॅमिली डॉक्टर जाधव यांनी नांदेड शहरातील साठे चौक परिसरातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गोपाल चव्हाण यांच्या रेनबो हॉस्पिटल येथे जाण्याचा सल्ला त्यांना दिला। 13 ऑगस्टच्या रात्री 12:30 ते 1 दरम्यान त्या महिलेला रेनबो हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्या रुग्णास झटके आलेले होते। रक्तदाब देखील खूप वाढलेला होता। पेशांची संख्या देखील खूप कमी झाली होती। लघवीच्या वाटे रक्त येत होते। प्रकृती अत्यंत नाजूक होती। बाळ पायाळू असल्याने नैसर्गिक प्रसूती करणे खूप अवघड झाले होते। त्यामुळे सीझर करावे लागले। प्रसूतीनंतर 2 दिवस सदरील महिलेची प्रकृती चिंताजनक होती। त्यानंतर सदरील महिला व तिचे बाळ सुखरूप असून तिला व तिच्या बाळास रेनबो हॉस्पिटल येथील 1 आठवडा ठेवून सुट्टी देण्यात आली असून चित्तोडिया कुटुंबियांनी डॉक्टर गोपाल चव्हाण हे आमच्यासाठी एका प्रकारे देवदूत असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12:30 वाजता माझ्याकडे नातेवाईक पेशंट येऊन आले। त्याची हिस्ट्री अशी होती की ती प्रायमरी ग्रॅव्हिडा 32 वीक्स प्रेग्नन्सी होती विथ अँटीपार्टम इक्लाम्सिया, म्हणजे पेशंटला 3 झटके आलेले होते। पेशंटचा रक्तदाब हा बीपी खूप वाढलेला होता आणि पेशंटच्या लघवीच्या वाटे फ्रँक ब्लड रक्त येत होतं आणि पेशंट हा ड्राउजी कंडिशन मध्ये होता। तपासण्या आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की पेशंट हे मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्ये जात आहे। त्याच्यामध्ये त्याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 7 ग्राम होतं, प्लेटलेट 74,000 होते, थोडेसे RFT आणि LFT डिरेंज होते आणि पेशंटला झटके येऊन जवळपास 24 तास झाले होते। अशा वेळेस रिकव्हरी जो रेट असतो पेशंटचा तो खूप कमी असतो। एक 10 ते 20% हा रिकव्हरी रेट याच्यामध्ये पेशंट रिकव्हर होतात आणि पेशंटची कंडिशन क्रिटिकल होती। 32 वीक्स प्रेग्नन्सी होती, बाळ पायाळू होतं, त्याच्यामुळे नैसर्गिक प्रसूती होणं खूप अवघड होतं आणि बाकीच्या सगळ्या बाकीचं फॅक्टर मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट होतं। पण नातेवाईकांचा आमच्यावर प्रचंड विश्वास होता। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या पेशंटला काही झालं तरी तुम्ही साहेब आम्हाला तुमच्याकडेच ट्रीटमेंट करायची आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व टीमनं, मी, आमचे वरिष्ठ गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अनिल साखरे सर, डॉक्टर स्नेहल मॅडम, डॉक्टर युवराज, डॉक्टर आमचे डायनॅमिक अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर आवरदे आणि फिजिशियन डॉक्टर राहुल घंटे यांनी सगळ्यांनी विचार केला की आपण लगेच पेशंटला सिझेरियन सेक्शनला घेऊया। त्या मीन व्हाईलच्या काळामध्ये आम्ही त्यांना रक्तपेशा आणि बाकीचं जे फॅक्टर्स लागणार होते त्यांची व्यवस्था करण्यात आली। पेशंट बाहेर राज्यातला होता, त्याच्यामुळे थोडंसं इथलं या नांदेडमधलं थोडंसं त्यांना माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्हीच हॉस्पिटलकडून त्यांना ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या। इव्हन याच्यामध्ये आम्ही कुठला आर्थिक विचार केला नाही किंवा पेशंटकडून किती पैसे घ्यायचे किंवा आपण किती पैसे लागणार आहे। 12:30-1 वाजता आमच्याकडे ऍडमिट झाला। 2:30 वाजता आम्ही त्याचं सिझेरियन सेक्शन केलं। 48 तास पोस्ट ऑफ थोडंसं खूप रिकव्हरी अवघड होती। त्याच्यामध्ये ICU मॅनेजमेंट होतं, फिजिओथेरपीची महत्त्वाचा खूप जास्त रोल होता कारण की पेशंट ARDS मध्ये जात होता। माझी वाईफ डॉक्टर शिल्पा चव्हाण आणि त्यांनी ऍक्टिव्हली इंटेन्सिव्ह फिजिओथेरपी, चेस्ट फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन केलं। त्याच्यानंतर आमच्या फिजिशियन डॉक्टर राहुल घंटे सर आणि आमच्या हॉस्पिटलची सर्व टीम या सगळ्यांनी मिळून आम्ही पोस्ट ऑफ एक 48 आवर एकदम पेशंटला खूप काळजीनं बघितलं आणि 48 to 72 आवर नंतर पेशंट ऑफ O2 झाला आणि आम्ही त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि आज पेशंटला रुग्णालयातून आम्ही डिस्चार्ज करतोय। बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत। हम खम्मम में गए वाले थे तेलंगाना में, तो उधर जाने के बाद में सर मेरा वाइफ को फिट्स आया। बीपी के कारण से मेरा वाइफ प्रेग्नेंट था 8 मंथ से, तो उनको नाइट को फिट्स आया। फिट्स आने के बाद में सर हम उधर हॉस्पिटल में गए। हॉस्पिटल में जाने के बाद में उन्होंने बोला ऐसे ऐसे फिट्स आया है। फिट्स आने के बाद में पेशेंट का गारंटी नहीं रहता है करके, वैसे बोलने के बाद में उन्होंने क्या बोले, पेशेंट का सीजर करना पड़ता है, लेकिन सीजर करने के टाइम में पेशेंट का गारंटी जो है वो 99% गारंटी उनका नहीं रहेगा, उनका बचने का चांसेस नहीं है। वैसे बोलने के बाद में सर हम डर गए। डरने के बाद में हम बोले हम हमारे गांव को जाते। गांव को आने के बाद में सर हम नांदेड़ में आए, उधर से कार बांध के। कार में आने के बाद में सर हम नांदेड़ को आने के बाद में एक बड़ा हॉस्पिटल था,
उधर गए, उधर की एक मैडम थी, वो मैडम ने चेक करके वही बात बोला। यूरिन जो था, पेशाब जो था वो पूरा लाल कलर का आ रहा था और बीपी जो था वो हाई हो रहा था, 180 190 ऐसे बीपी हो रहा था। तो उसको देख के वो बोले पेशेंट का गारंटी नहीं है, उनको 7-8 लाख रुपए का खर्चा आता और पेशेंट का बचने का गारंटी जो है 99% चांस उनका बचने का नहीं है। वो पेशेंट अब समझ लो तुम्हारा करके नहीं है। वैसे बोलने के बाद में सर हमारा गांव लोहगांव है, नर्सिंग में एक डॉक्टर हमारे फैमिली डॉक्टर है, उनका नाम जाधव सर है। वो सर के पास हमने फ़ोन किया, फ़ोन करने के बाद में बोले आप उधर एक डॉक्टर है, रेनबो हॉस्पिटल है, उधर चौहान साहब रहते हैं, आप उनसे जाके मिलो। रात को सर 1 बजे मैं इधर आया, आने के बाद में सर इधर ही थे, मैं उनसे बात किया। बात करने के बाद में सर बोले घबराओ मत, जो है पेशेंट को मैं उनका अच्छे से ट्रीटमेंट करता, मेरे घर के जैसे उनका ट्रीटमेंट करता। उनका सीजर करना पड़ता, बीपी तो कम ज़्यादा हो रहा पर उनका ट्रीटमेंट मैं अच्छे से करता। ऐसे करने के बाद में सर हम उनको बोले सर आप सीजर करो। उन्होंने 5 मिनट के बाद में सर सीजर चालू किया। सीजर चालू करने के बाद में मेरा वाइफ जो है उनको बच्चे हुआ सर। होने के बाद में अभी मेरा वाइफ बिल्कुल ठीक है। उनको जो डॉक्टर बोल रहे थे बच्चे भी ठीक है और मेरा वाइफ भी ठीक है। जो डॉक्टर दूसरे बोल रहे थे उनका गारंटी नहीं है। चौहान साहब ने उनको बचा के आज मेरे सामने बिठा दिया सर। और डॉक्टर साहब जो है हमारे लिए एक भगवान के जैसे हैं। रेनबो जो हॉस्पिटल है हमारे लिए एक मंदिर जैसा है सर। डॉक्टर साहब ने हमारा बहुत मदद किया और बहुत ही कम खर्चे में हमारा जो सीजर था वो बनाया। जहाँ डॉक्टर 10-15 लाख रुपए बोल रहे थे, वहाँ डॉक्टर ने 1 लाख रुपए के अंदर अंदर हमारा सीजर किया। हमारा वाइफ भी ठीक हुआ, बच्चे भी ठीक हुआ। डॉक्टर साहब के लिए हमारे लिए बहुत बहुत हमारे दिल से धन्यवाद। चितोडे या समाजाचे लोक आमच्या लोहगाव या ठिकाणी 20 वर्षापासून राहतात। इथं जमीन वगैरे थोडीफार त्यांनी घेतलेली आहे। ते आयुर्वेदिक धंद्यासाठी म्हणून ते आंध्रात गेलेले होते। खम्माम येथे त्यांचा मुक्काम होता। तिथे गेल्याच्या नंतर बाईला फिट्स वगैरे आल्या असं त्याने सांगितलं। त्याच्यामुळे तेथील दवाखान्यामध्ये मोठ्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केलं। ॲडमिट केल्याच्या नंतरही तिथल्या डॉक्टरने त्यांना सांगितलं असं की या पेशंटची काही खात्री नाही, गॅरंटी नाही, खर्च तर खूप येणार आहे असं सांगितलं। परंतु त्याने घाबरून तिथं न हे करता त्यांनी सरळ महाराष्ट्रामध्ये नांदेड या ठिकाणी त्या पेशंटला घेऊन आले। ते आल्याच्या नंतर या दवाखान्याच्या अगोदर दुसऱ्या दवाखान्यामध्ये त्या पेशंटला घेऊन गेले। तिथल्या त्या डॉक्टर मॅडमना असं सांगितलं आणलात, परंतु मी या पेशंटची काही खात्री देऊ शकत नाही, खर्च तर भरपूर येणार आहे, 7-8 लाख रुपयापर्यंत येणार आहे असं सांगितल्यानंतर यांनी नशे येथे एक जाधव डॉक्टर आहेत, जाधवला यांनी फोन लावला आणि त्याला विचारलं की बाबा असा असा आमचा पेशंट आहे। त्याने म्हणले की तुम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा डॉक्टर गोपाल चव्हाण आहेत त्या दवाखान्यामध्ये तुम्ही अर्जंट जा, विनाविलंब जा असं सांगितल्याच्या नंतर ह्या लोकांनी पेशंटला या गोपाल चव्हाणच्या दवाखान्यामध्ये घेऊन आलं, ॲडमिट केलं। चव्हाण साहेबांनी अगदी अर्जंट असं त्यांना बघितलं, त्यांना सांगितलं की तुम्ही आता शेरीक व्हा, शेरीक करा। मग इथं ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट करून घेतल्याच्या नंतर अवघ्या 10-15 मिनिटाच्या मध्ये त्यांनी इलाजाला सुरुवात केलं। इलाजाला सुरुवात केल्याच्या नंतर सगळं त्याचं ऑपरेशन वगैरे सगळं अगदी यशस्वीरित्या झालं। अगदी कमी खर्चामध्ये कुठलीही भीती न दाखवता आपला पेशंट बचला पाहिजे या हेतूने डॉक्टर साहेबांनी खूप प्रयत्न करून त्या पेशंटला ठीक केलं। अहो आपण म्हणता की नाही एक ईश्वर शक्ती आहेच, परमेश्वर असं आदर्श रूप एक परमेश्वर आहेत, परंतु आपल्या पृथ्वी तलावर सुद्धा डॉक्टरच्या रूपाने असे खूप असे चांगली एक मोठी ईश्वरूपी डॉक्टर आहेत, नाही अशातलं नाही। म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी त्या पेशंटला बरं केलं, ठीक केलं। म्हणून आम्ही आमच्या गाववाल्याच्या वतीने मी एक माजी सरपंच म्हणून डॉक्टर साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। असे डॉक्टर साहेबांच्या हातून म्हणजे पेशंट खूप चांगले व्हावेत हीच परमेश्वरांनी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो। डॉक्टर साहेबांच्या कार्याबद्दल सांगा थोडं कमीच आहे। माझा पेशंट माझी मिसेस रेनबो हॉस्पिटल आणण्याच्या पूर्वी मोनार्क हॉस्पिटलमध्ये मी ट्रीटमेंटसाठी नेलं होतं। त्या डॉक्टरने तपासणी केल्यानंतर म्हणजे अर्जंट 70,000 रुपये भरा तर ऑपरेशन करतो म्हणजे। नाही लागलं आम्ही घरी गेलो। मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर लवटे साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही डॉक्टर चव्हाण साहेबांकडे जा रेनबो हॉस्पिटलला। इथं मिस्टर घेऊन नंतर डॉक्टर साहेबांनी ऑपरेशन केलं, पिशवी काढली आणि तपासणी हैदराबाद पाठवली। खर्च आला एकूण 23,000 रुपये। तिथल्या डॉक्टरनी 70,000 भरा म्हणली होती, इथं 23,000
ऑपरेशन सक्सेस केले. तेव्हा साहेबांचं असं सर्वच पेशंट बाबतीत चांगलं धोरण आहे आणि सर्व यशस्वी शस्त्रक्रिया करतात. त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं मी अभिनंदन करतो.